ड्रीम होम मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्यावर आहेत प्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर। काल त्यांनी आपल्याला दिवाळीचं स्वागत नेमकं कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं, काही सोप्या टिप्सही दिल्या। पण आज दिवाळीचा मुख्य दिवस अर्थात लक्ष्मीपूजनाचा, त्यामुळे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की लक्ष्मीपूजन आणि वास्तू यांचं नेमकं काय गणित आहे। सर, तुमचं ड्रीम होम या शो मध्ये स्वागत। साईराम। दिवाळीच्या खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देते। आपणा सर्वांना, आपल्या सगळ्या दर्शकांना ही दीपावली अत्यंत आनंदाची, सुखाची, समृद्धीची, आरोग्याची आणि आनंदी वास्तुमय जाओ। अगदी अगदी धन्यवाद सर। सर, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे। सकाळी सुगंधी उठण्याने सगळ्यांनी अभ्यंग स्नान केलेलं आहे। नरक चतुर्दशी। हो, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन। हो, नरक हा शब्द खटकतो। नरक म्हटलं की आपण म्हणतो ना, कोणी वाईट वागलं की जा नरकात जा म्हणतो। नरक म्हणजे घाण, बरोबर आहे। बरोबर। पण आता ही संकल्पना जर बघितली तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक नरक असतो। त्या काळातही एक नरकासूर नावाचा असुर होता, त्याच्या नावातच नरक होता। म्हणजे तो कसा वागत असेल की अनेक अन्याय करत असेल, अनेकांना मारझोड करत असेल, लुबाडत असेल, आणि त्याने अनेक राज्यांवरती स्वाऱ्या केल्या आणि त्या राज्यांमधल्या सगळ्या मुली तरुणी त्यांनी सगळ्या गोळा करून त्यांनी त्याच्या अंतःपुरामध्ये बंदिवान केल्या। त्यांनी अनेक अन्याय केले आणि जेव्हा त्याची 100 पापं भरली ह्या नरकासुराशी, तेव्हा भगवान कृष्णाने त्याचा नायनाट करून टाकला, त्या नरकाला संपून टाकलं आणि त्या 16 सहस्त्र ज्या स्त्रिया होत्या त्यांना बंदिवासातून मुक्त केलं। आता त्या बंदिवासातून मुक्त केल्यानंतर त्यांना कोणी वाली नव्हता, कारण त्यांनी त्याच्या अंतःपुरात त्या होत्या। मग अशा वेळेस त्या स्त्रियांना स्वतःचं नाव भगवान श्रीकृष्णाने दिलं। अशी ही नरक चतुर्दशी मागची संकल्पना आहे। सर, तुम्ही आता ही गोष्ट आम्हाला सांगितली, एक वेगळी खरं तर गोष्ट होती, पण मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे। 16 सहस्त्र नारींना त्याने त्या बंदिवासातून सोडवलं, बरोबर। राधा आणि रुक्मिणीही त्याच्या बायका होत्या, बरोबर। या मागचं काय रहस्य आहे? मला बरीच लोक असं म्हणतात, आजकालच्या काळामध्ये एका बायकोला सांभाळता येत नाही, 16 सहस्त्र नाऱ्या आपलं रुक्मिणी, पण राधा काय भानगड आहे? पण मुळामध्ये आपल्या लोकांना राधा कृष्णाची संकल्पनाच लक्षात नाही आली। ही एक शरीराची रचना आहे। कोणतंही आयुर्वेदीय शास्त्र असं सांगतं की प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये ज्या नाड्या असतात त्या 16,000 नाड्या आहेत। नीट पहा, आयुर्वेद शास्त्र आणि मेडिकल सायन्स असं स्पष्टपणे सांगतं की प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये 16,000 नाड्या आहेत आणि त्याच्यातून एक रक्ताची धारा 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 वाहते आणि त्याच्यावरती त्या 16 सहस्त्र नाड्या आणि त्या रक्ताच्या धारेवरती, राधेवरती प्रेम करणारा आहे तो कृष्ण, म्हणजे हृदय। म्हणून हृदयाची रचना बघितली तर कृष्णाने पाय पुढे टाकल्यासारखी वाटते आणि आपलं शरीर म्हणजेच राधा कृष्ण आणि 16 सहस्त्र नाऱ्या ही खरी तर संकल्पना आहे। आणि म्हणूनच देह ही पंढरी आणि आत्मा पांडुरंग म्हणले, त्यामागचं कारण हे। आणि म्हणूनच त्या कृष्णाची, त्या विष्णूची लक्ष्मी पत्नी आणि तिचं लक्ष्मीपूजनाचा आजचा दिवस। आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे। सर, या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेमकं हे लक्ष्मीपूजन कसं करावं? आता आजकाल काय झालं की हे भटजी मंडळी वगैरे मिळत नाही। खरं तर मग त्याच्यासाठी आडून बसायचं काही कारण नाहीये, अगदी मनोभावे पूजन करणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक संकल्प केला पाहिजे की आपण आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आणतो, म्हणजे पैसा आणतो, तो सन्मार्गाने आला पाहिजे, बरोबर आहे। कोणाच्याही मानामंड्या पेरगळून आला नाही पाहिजे, नाहीतर लोकांचा वाटोळ करून तुम्ही घरामध्ये थप्पे लावून त्याची पूजा करत असाल तर ती लक्ष्मी लक्ष्मी नाही। तुम्ही तुमच्या कष्टाने ज्यावेळेस लक्ष्मी घरात आणता त्यासाठी तिला आजचा दिवस आहे आणि तिचा जो चिटणीस आहे तो म्हणजे कुबेर, आणि अशा या लक्ष्मी म्हणून हे श्रीयंत्र आणि कुबेर आपण इथे ठेवलेलं आहे। मग या लक्ष्मी आणि कुबेराचं पूजन आजच्या दिवशी करतात। काही नाही, हळदी कुंकू, दिवा, उदबत्ती, बत्तासे, त्याच्यानंतर लाह्या, हे आपण सगळीकडे हे पूजेचं साहित्य मिळतं। हल्ली ते ऊस वगैरे पण ठेवतो आपण। हे खरं तर शेतकरी सधन झालेले असतात, त्याच्यापासून त्यांना पैसा मिळाला असतो म्हणून ते ऊसाची वगैरे पूजा करतात। तशाच पद्धतीने केरसुणी, हे सगळं सामान आपण जर गेलो तर आपल्याला बाजारामध्ये मिळतं। आपण एक छानसं लाल कापड अंथरायचे, त्याच्यावरती एखादं श्रीयंत्र, लक्ष्मीची एखादी बसलेली मूर्ती, कुबेराचं यंत्र किंवा कुबेर मूर्ती ठेवायची आहे। अलक्ष्मी म्हणजे तुम्ही त्याला आपण झाडू म्हणतो पूर्वी, आता तर झाडू बघायला कुंचे पाहतो आपण, पण झाडू तो ठेवायचा आहे। एक ऊस आणून तिथे ठेवायचा आहे। छोटी छोटी बोळकी आणतात, म्हणजे मडकी आणतात, त्याच्यामध्ये ते बत्तासे भरतात, त्याच्यानंतर ते लाह्या भरतात। याला कारण आहे की तशा पद्धतीने भरभरून धन माझ्या घरामध्ये व्हावं, आणि म्हणून ती 5 मडकी त्याच्या भोवती ठेवून त्याच्यावर बत्तासे नाण्यांच्या स्वरूपामध्ये आणि लाह्या या सुट्ट्या पैशांच्या स्वरूपामध्ये आपण त्याच्यामध्ये ठेवायच्यात। काही नाही, सगळ्यात पहिल्यांदा आचमन करायचंय, उजव्या हातावर पाणी घेऊन ते 3 वेळा प्यायचं,
तुम्हाला मंत्र येत नसेल तर सोडून द्या, नाहीतर केशवायनमा, माधवायनमा, नारायणमा हे तर आपल्याला माहितीच आहे. ते पाणी तेवढंच का घ्यायचं, तर ते हृदयापर्यंत जातं नाही का. म्हणजे ते पाणी प्यायचं नाही, तर हृदयाला चित्त शुद्ध करण्यासाठी, हृदय शुद्धीसाठी ते घ्यायचं. त्याच्यानंतर देवीचं, लक्ष्मीचं मनोभावे आवाहन करायचं. आजच्या दिवशी फक्त कुबेराचं पूजन होतं, एरवी मात्र कुबेराचं पूजन होत नाही बरं का. लक्ष्मी किंवा श्री किंवा श्रीयंत्र हे आपण आपल्या घरातल्या देवपूजेत ठेवू शकतो, पण बरीच मंडळी कुबेर सुद्धा देवघरामध्ये ठेवतात. माझं कुबेर नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेल माहिती आहे. पण कुबेर जो आहे हा यक्ष आहे आणि यक्षांना देवतांमध्ये स्थान नाहीये. त्यामुळे आजच्या दिवशी कुबेराला भयंकर मान आहे. त्यामुळे लक्ष्मी बरोबर कुबेराचं पूजन हे झालंच पाहिजे. आणि त्यानंतर मात्र हा कुबेर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या त्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून चेहरा उघडा ठेवून, अर्थात त्याला पैशाच्या कपाटामध्ये उत्तरेकडे तोंड करून ठेवायचं आहे. त्यानंतर ती केरसुणीची पूजा करायची. का तर घर उद्यापासून सगळं साफ होणार आहे आणि स्वच्छ राहणार आहे, म्हणून तिचीही पूजा करायची आहे. मग तिचं दिवा ठेवायचा आहे, त्या दिव्याचीही पूजा करायची आहे. मग भो दीप ब्रह्मरूप सत्वाम ज्योतिषम प्रभुरव्यवा म्हणून त्या ज्योतीला हात लावून नमस्कार करायचा आहे. आणि आजच्या दिवशी साईबाबांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाण्याने दिवे पेटवले होते. अशा सद्गुरूंचं स्मरण केल्याशिवाय मात्र कधीही दिवाळी साजरी होत नाही. कारण दीपस्वरूपात बाबा म्हणतात की मी सगळ्यांकडे पाहतो, म्हणून दीपावलीमध्ये खऱ्या अर्थाने गुरुकृपा होते. आणि म्हणून सद्गुरूंचं स्मरण सुद्धा आजच्या दिवस तितकंच महत्वाचं आहे. आणि हे केल्यानंतर आपल्या नातेवाईक आणि नुसतंच लक्ष्मीचं पूजन करून कपाटात ठेवायचे नाही, तर त्या पैशातून दानधर्मही करायला शिकलं पाहिजे. बऱ्याच वेळा लक्ष्मी आपण म्हणतो चंचल असते, पण ती कुणाकडे टिकते, जो त्या लक्ष्मीचा सन्मान करतो. ती लक्ष्मी घेऊन जर दारू पित असेल आणि जुगार खेळत असेल तर त्या लक्ष्मीचा तो अपमान असतो. आणि म्हणून आज संकल्प सोडला पाहिजे आपल्या सगळ्या लोक, जे कोणी काही पिणारे मंडळी असतील किंवा जुगार खेळणारी, की त्यांनी त्या लक्ष्मीचा चुकीचा वापर केला नाही पाहिजे. आणि असा संकल्प आजच्या दिवस त्यांनी सोडला पाहिजे. बरोबर सर, लक्ष्मीपूजनाचं एक वेगळं महत्व आणि नेमकं लक्ष्मीपूजनातून एक वेगळा विचार तुम्ही आमच्या पुढे मांडलात, त्याबद्दल खरंच धन्यवाद. मग काय, लक्ष्मीपूजन आणि वास्तू यांचं महत्त्व तुम्हालाही समजलं असेल ना. अहो, आमचा हा कार्यक्रम आहेच मुळे तुमच्यासाठी. म्हणूनच हे दिवाळी स्पेशल एपिसोड्स घेऊन येताना तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी आम्ही तुम्हाला पाठबळ देतोय, सर्व प्रकारची मदतही करतोय. तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात काही प्रश्न असतील तर ते थेट आम्हाला विचारा. जर तुम्हाला या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर लगेच आम्हाला एक SMS करा. त्यासाठी टाईप करा ENQ स्पेस तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवे ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही. ही सर्व माहिती आम्हाला SMS द्वारे कळवा 988179 9817 या नंबरवर. तसंच आमचे फॉर्म्सही ऑनलाईन उपलब्ध आहेत. isakal.com आणि samtv.com या वेबसाईटवरून तुम्ही आमचे फॉर्म्स डाउनलोड करू शकता. तसंच dreamhome@samtv.com या ईमेल ID वरही ईमेल करू शकता. आता घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया आज येणार अंगणी.